हॅलो 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 गुड मॉर्निंग गाईज. तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे बनी बियॉन्ड डेस्क. तर आजचा ब्लॉग होणार आहे. दे मी करतो. तू काय हॅलो 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 गाईस, वेलकम टू आवर चॅनल. इकडे तिकडे बघू म्हणे वेलकम टू आवर. हॅलो 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 गाईज. आज आम्ही निघलोय फॅमिली ट्रिपला आणि आमच्यासोबत 3 यंग ब्लड्स आहेत. चॅलेंजिंग तेच होणार आहे आम्हाला. आणि आमच्यासोबत आहे ही गाडी. 3 दिवसात आमचं हे घर होणार आहे. आम्हाला बघायचं आहे आता कसं कसं जातोय आम्ही, कसं कसं येतोय रिटर्न. 1 पीस रिटर्न आलो म्हणजे ओके. आमच्या घरातले यंग ब्लड चढत आहेत गाडीमध्ये. 2 यंग ब्लड चढलेत, 1 यंग ब्लड राहिले आमचं. यस. जमलं आता पुटकन बस शिटावर आहे. आता डायरेक्ट कुठं उतरायचं माहिती का तुला? सौंदर्यमध्ये. पाय घ्या आतमध्ये, नाही तर पाय तसं हाय करा. आई हाय कर कर कर. पप्पा इज डुईंग रिच्युअल्स. भंडारा उडवेश आणि शर्ट खराब करेश. चला जो आईस यंगतो. आणि आम्ही या गाडीमध्ये असं पडून जाणार आहोत असं मला तरी वाटते. यस सर. गाडी लावली आहे पक्की. दादा पण निघला, मी पण निघलोय. तोपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब पण करा नवीन असाल तर. बनी बियॉन्ड डेस्क माझ्या चॅनलचं नाव आहे. तुम्हाला माहितीच असेल कारण की तुम्ही आता ब्लॉग बघताय. फादर आमचे नारळ फोडतोय ट्रिपच्या आधी. आता हनुमान जयंती ना, हनुमान जयंती त्याच्यामुळं पहिला मान हनुमानला, त्याच्यानंतर मग ट्रिपला. गर्दी बागायच गावातलं एकमेव हनुमान मंदिर. दर्शन घेतो आणि मग निघूया पुढच्या प्रवासाला. तोपर्यंत तुम्ही पाहत राहा मला काय म्हणजे ब्लॉग पाहत राहा. चला झाले पप्पा मी आता पुन्हा निघलोय. अचानक काय प्लॅन झाला? हनुमानला नारळ, हनुमान जयंती आहे म्हणून आता जाणलोय आपण. प्रसाद, विवाट प्रसाद हिअर. कुणी वाढलाय हा? अमित चिंतामणी नगरसेवक, सॉरी काहीतरी आहे, नगरसेवक अमित भाऊ. ओके. जामखेडचा मार्केट काय भेटत नाही तर चिंता नका करू. शेतीचा फार्मिंग रिलेटेड जे पण काय पाहिजे तेच भेटते. पोरास्वारांच्या कामाचं नाही हे. आणि असला एवढा बंबई शर्ट घालून मी आलो इथं, बघतायत मला. त्याच्यात त्यांच्यासाठी हे सगळं नवीन आहे. हातात काय दांडकं काय घेऊन चाललाय. चला प्रसाद घ्या, आशीर्वाद बी घ्या. चलो गाईज. मी आज चहा पितोय. माझी झाली आहे झोप. थोडं बरं वाटतंय मला थोडंच. कालच्या प्रवासाने माझी खूप दवदव झाली. पुढे बोला. कालच्या प्रवासाने माझी खूप दवदव झाली, त्याच्यातून मी थोडासा रेस्ट. 200-400 फूट तुझा वाडा झालेला आहे. दवदव बरोबर तुझा वाडा पण झालाय. माझी खूप दवदव झाली कालच्या प्रवासात. तुला इज्जत नाही रे शिरे आपल्या ह्याच्यात. हा, तुला इज्जत नाही आपल्या ह्याच्यात. इज्जत नसू दे, मी कमवतोय, समाज इज्जत देते. कुठला युट्यूब बांधव, युट्यूब समाज, सबस्क्रायबर बांधव. माझा युट्यूब समाज मला इज्जत देतोय. तुम्ही तुमच्या इज्जतीचं मला काय लोणचं नाही घालायचं. आता तुम्ही दोघं पुढे बसता का? पुढे बसता. आमच्या आजीचं मार्केटिंग स्किल चालू झालं. काय करायचंय? एवढंच थकले. चहा पिऊन झालं, कप धुवायचे. ह्याच्यामुळे छोट्या आना म्हणलं होतं आता याला धुवायला पाणी बी जात जाईल. पप्पा मी काय नाही एवढं पण ते तरी बी छोट्याला अजून छोटं गेलं असतं ना.
बस तू जाऊ दे आपण पुढं आमची ट्रिप आहे, आमचा विषय आहे. तुझं काय बसू आपण झोपताय तुमची ट्रिप. वादविवाद स्पर्धा चालू झाली इथं. पुढे बसायचं. काय नाही आम्ही जाऊ. ते म्हणतात पुढं. आम्ही पुढे बसायचं नाही म्हणत ते. ब्लँकेट हे म्हणतात आम्ही मागे येतो तुम्ही पुढे बसा, यांना झोपायचंय. पुढे जायला जितके आता मी झोपायला आलो पप्पा. ब्लॉग मध्ये मी झोपलेला दिसणार आहे कम्प्लीट, कारण की मी नाही सहन करू शकत आता एवढं 3 दिवसाच्या प्रवासात कसं झोपू शकतो याच्यावर ब्लॉग बनवतोय ते. हो फुकून चाय होतो काय कोणी दिला चहा कोणी? असं का? नाही, पप्पांनी मला दिलं. हे का रे? मम्मीने आणली म्हणून चाय आपल्याला. मम्मीला मॅचिंग शर्ट घातलाय बाप्पा. मम्माने अतिशय पंढरपूरच्या स्टँड समोर थांबले, कारण की दिदीचा पिकअप आहे इथं. काय आलं बेटा? होय. कारण की दिदीचा पिकअप पॉईंट आहे इथं पंढरपूर स्टँडला. दिदी आहे जवळपास 12 किलोमीटर लांब इथून, त्याच्यामुळे आम्ही सगळे थांबलो इथं वाट बघत. ही आमची लॅम्बोर्गिनी आणि लॅम्बोर्गिनीमधून सगळे उतरलेत. चला गाईस, पप्पा मी चाललोय पिकअप पॉईंटला. काका झोपलेत. काकांना गुड नाईट बोललो मी आता, ते झोपलेलं आहे. चला स्टँडमध्ये दिदीला घेऊया सगळे मिळून. यांना घ्यायचं होतं, एवढी मेहनत करून यांना घेतलं आम्ही. हा, मग किती कष्ट घेतले आम्ही पण यश, येण्यासाठीचे. हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा. यश हे माझा भाचा आहे, 2 नंबरचा मोठा आणि 2 नंबरचा छोटा. आणि आमची दिदी आहे, तिला बड्डेच्या ब्लॉगमध्ये बघितलं असेल तुम्ही. आम्ही काय सेम टू सेम दिसतो का नाही? आम्ही या काहीचे 2 लेकर आहेत. मोठाच कार्यक्रम बघा. यंग ब्लड धराधरी करून यंग ब्लड एंटर्ड इन व्हेकल. काय आहे ना ती साडी गुतती बा पायामध्ये चढायला गेल्यावर. सांडेंगा वो ऐसा बोल रहे हैं ना. काय झालं नाही आली. चलो गाइस, मिलते हैं अभी मंदिर के दार में. हा बघा, यंग ब्लड सांभाळायला. दुसरं यंग ब्लड तिकडं. कोल्ड ब्लड. तुरु तुरु पळत. अजून एक यंग ब्लड सांभाळायला आमचे पप्पा. काय नेलं लावून? त्यानंतर सगळ्यात उफाळलेलं रक्त म्हणजे आमची आई. तर आमची आई पुढं. सगळ्या आजी लोक असेच असतात. बालाजीत पण एक आजी सांभाळली होती. होय की आपला जे सगळे यंग ब्लड पुढं पुढं चाललेत आणि आम्ही कोल्ड ब्लड. आम्ही त्याच्यामुळे आम्हाला म्हणलं होतं कोल्ड ब्लड आहेत. यश हाय कर रे. हाय हाय गाईस. आहेस ना. एक मेंबर ड्रॉप आउट केला आम्ही. संपला मेंबरचा खेळ. यंग ब्लड कोल्ड झालंय. आजी गुड लक. बस तू आलोच आम्ही. आमच्या आजीचा फुल मूड ऑफ झाला आता, पण काय करणार, आजीची मस्ती आहे. आजीला यायचं होतं. आजीला उन्हाची परवा नाही, काय नाही. आजी निघली होती दानात दन. शेवटी बॉडी असते ना, बॉडी गाईज ती 7 सोडती वयात, एका वयात. आणि तिचं वय ते होऊन गेलं आहे. ते आता 70 आहे जवळपास. 70 नाही 75 आहे. इथपर्यंत आली हेच नशीब. आता इथून गेल्यावरती आजारी पण पडणार आहे ना वेगळी. बघू, अजून एक मेंबर आहे ड्रॉप आउट होण्याच्या मूडमध्ये आहे, आमची आजी. आमच्या आजीने केलं आहे ड्रॉप आउट या का. आता आम्ही आजीची वाट बघतोय, पण आजी मला नाही वाटत करेल, पायरीचं दर्शन घेण्यासाठी. कारण की आजी आमची यंग आहे अजून. पायरीपर्यंत येणार आहे का? बास, आजीचं मत कळलंय मला. तुम्ही कमेंट करून सांगा तुमचं वय काय आहे आणि तुम्ही दर्शन घेणार का हे पण सांगा. बघा, आजीने आमचं केलं कॅन्सल. आता एक आजी म्हणते की मी फक्त पायरीपर्यंत येईल. जोर फक्त माझ्यामध्ये, मी लाईनीमध्ये थांबून दर्शन घेऊ शकतो, इतकी माझ्यामध्ये कॅपॅसिटी आहे. चला जाऊया. हा, इथून दिसतंय. मम्मीची मम्मी विकेट डाऊन. मम्मीच्या बाप्पा जरा strong आहे. ड्रॉप डाऊन झाले, ड्रॉप डाऊन. संप कार्यक्रम झाला आजीचा. घाळ झाली. खतम अरे विषय. ते उलट्या मुलांनी म्हणजे आम- अवघड झालं. तुला कसं वाटतं हे यार थांबके, तुला कसं वाटतंय मम्मी? मम्मीची मम्मी डाऊन झाली. मम्मीची मम्मी डाऊन झाली.
2 विकेट गेलाय. बाबा राहिलेत. बाबा स्ट्रॉंग आहेत, बाबांचं काही चिंता नाही आम्हाला. बाबा चालू शकतात. बाबांची इम्युनिटी आणि विल पॉवर स्ट्रॉंग आहे. विथ बाबांची हे पण चांगलं थांबके आहे. विथ बाबांची हे चांगली आहे. काय म्हणतात त्याला, जज्बा जुनून, जो की आम्ही मागच्या किल्ल्याच्या ह्याच्यावरती गेलतो तेव्हा ठेवला होता. ते असेल ना तर सगळं होतंय, पण तेच नसल्यावर काय होतं. आणि एका वयानंतर ते सगळं कमी होऊन जातं. चलो, गर्दी बघा काय, फुल ऑन गर्दी इकडं आज. यश त्यांना जाऊ दे. अरे कुठून गेले. गर्दी बघा काय, फुल ऑन गर्दी आहे. त्याच्यात आम्ही उन्हाळ्याचे पाडा वाचले. काका वाचले, कंटेंट होता माझा. आजीने दम तोडलाय. आरामी पाय दिला की माझ्या पायावर. टपलीची लाट डायरेक्ट वॉचवर. अरे अभी मेरे पाय पे मुते होता वो, मैं लात घाल दी उसको. आता कुत्र मेरे पाय पे मुते होत्या माहिती का. थोडासा मुते इधर थोडासा. अरे उसको लातच घाले म्हणजे कंबर में. तर मुचलून दिलं नाही मी. त्याने टंगडं वर केलं का. गाईज पप्पा आणि बाबा गेले होते मुखदर्शनाला. आणि हे वाजून घे तो समाधान कर म्हातारे. तर आम्ही तर वाट बघत बसलोय त्यांची. ते दोघंच गेलेत, मे बी आलेत वाटतं. ते गर्दी फुल ऑन आहे त्याच्यामुळं जाता येत नाही. आम्ही पण त्यामुळे कॅन्सल केलं. खालूनच पायरीचं दर्शन घेतलंय आणि जस्ट बसलोय आता इथं आम्ही, कारण की आमच्या आजीची विकेट डाऊन झाली. असं आले जायचे आले आले बाबा. 10-15 मिनिटांनी बाहेर होईल. बाबा आले. चला बाई इकडून. बाबा फुल खुश. एवढं लांब आल्यासारखं. जा घेऊन त्यांना. जावा घेऊन. मला काय असतं. एक आजोबा थकलेत, दुसरी आबीबी थकली, तिसरी आबीबी तिकडे सोडले आम्ही. आता हे थके मेंबर घेऊन जायचे. आज तर हे पहिलं मंदिर आहे आणि पहिला उन्हाचा चटका आहे. अजून असे लोई चटके लागणार आहे. 4 दिवस ट्रिपमध्ये आम्ही. त्याच्यामुळं मला नाही माहिती कसं म्हणजे हे करणार मॅनेज, बट स्टील ट्राय करूया. कारण की यांना दर्शन घडवायचं, हे मागं लागून आले. 4 जणांचा प्लॅन होता पण पप्पांनी वाढवलेत. यांना काय झालं तर पप्पांचा खर्च राहील सगळा. आबोबांना काय झालं, 2 आबीबीन त्यांना काय झालं तर बघूया पप्पांकडे किती पॉवर आहे खर्चाची, ते पण कळेल मला. अशा प्रकारे विकेट डाऊन करत करत आम्ही 1, 2 आणि आमचे आबोबा 3 दर्शन घडवलेत. आजोबाबा आणि त्यांची फिलिंग एकदम आभाळात आहे सध्या. त्यांना भारी वाटतंय. तो कॅमेरा द्यायला भांडतोय. फेम डिगर आहे, फेम डिगर. बच्चे भी फेम डिग करने लगे अभी. चल ना यश, पुढं चालायचं यश. 3 दर्शन झालेत शेवटी. यांनी आपटत धोपटत स्वतःला कसं तरी नेलं आहे. कारण की त्यांना माहिती होतं पहिल्याच ठिकाणी जर हे केलं तर बाकीच्या ट्रिपमध्ये त्यांना सोलापूरचं घर आहे तिथं ठेवण्यात येईल आणि तुम्ही इथून डायरेक्ट बाहेर व्हा असं सांगण्यात येईल. त्याच्यामुळं त्यांनी केली मेहनत आणि त्यांनी दाखवलं त्यांच्यात गट्स आहेत. स्टील ना तो बुक्ड, पण तू बुक्ड. आणि आबोबा कुठे आहेत. आबोबा चिलेत रे. आबोबांची चिंता नाही कसलीच. पण या काहीनी एक नातू धरलाय, दुसरा नातू धरला आणि मी धरलाय कॅमेरा, ज्याच्यातून तुम्ही बघू शकताय आमच्या मम्मीला आणि फेम डिगर दादाला. हा अरे हा मम्मीकडे आहे. मम्मीने पण काहीतरी धरलंय. धराधरीचा खेळ चाललाय. तर मित्रांनो चालूच राहील असाच आमचा सफर. तुम्ही एन्जॉय करत राहा आमचा सफर. टॉपच्या या उन्हात काशेगावचं दर्शन विथ आमची फॅमिली. नॉकड आउट मेंबर 1, नॉकड आउट मेंबर 2 आणि नॉकड आउट मेंबर 3 तिकडे गेलाय. कसं होईल काय होईल मम्मी आणि दादा प्लॅन करतायत आणि मी जस्ट एन्जॉय करतोय ट्रिप. आता सध्या एवढं ऊन आहे. ड्रेसिंग पाहू शकतो तुम्ही माझी. देर इज नो ड्रेसिंग. जस्ट हा शर्ट, ती पॅन्ट आणि एक चप्पल जी की माझी फेवरेट आहे, जिच्यात मी कम्फर्टेबल फील करतो.
ते घालून आलोय. Smart watch. हातपाय धुवून दर्शनाची सुरुवात करायची. पहिल्यांदा काहीतरी कामच झालंय. गार गार. ते पाणी का ऑनच आहे का? तसं नाही, ऑनच आहे का म्हणलं मी. अच्छा. चला सारखं. बाबू मला लय वेळचं हे पाहिजे होतं. हात धुतले. वा वा वा. ब्लॅक चालत नाही या मंदिरात. आणि मी दादा ऑल ब्लॅक. आता माणसाचा एखादा कलरच काळा असेल तो काय करू. चला बाहेर पाणी घेतलंय ना. हा कॅमेरा धरा ना. असं धर ना. नाही इथं पाय पड. इथं उभा राहा. चप्पल इथं काढ. इथं उभा राहा. पाय पड. ते आत बा म्हणतोय. उभा यायला कुठं उभा आहे? हॅलो. शेवटी ह्या देवीचं दर्शन करायची मला ऑर्डर आली. मातंगीन देवी मंदिर असं ह्याचं नाव आहे. गाईज 2 मिनिटात दर्शन घेतो आणि विषय एंड करतो. पुढं पण जायचं आहे लांब अजून. इथंच लेट व्हायला लागला आहे आम्हाला फक्त आणि फक्त आमच्या आजीमुळं. ठीक आहे पण काय म्हणणार, तिला आवडतं आहे देवाला. तर मी दर्शन घेतो आणि पुढं चालू राहतो. खेळ के दिखाव. हां आता कसा नंबर तुमचा त्याला हाणू तर द्या एक. हां चला. हां पप्पन चढाव. जमलं होतं रे आत्ता. माझा नंबर आलो किती त्रास होईल तुम्हाला. बसले होते. वा वा वा. जाम्या कार्यक्रम. माझा डाव. गिल्ली दंडा. पाठीकडे उभा राहा. ए यार इकडे ना. हा लय लांब उडते हो. शेंडा गेला. वय झालं वय पप्पा. वय वय आय कॅन अंडरस्टँड. पडा द्या द्या माझा नंबर. चला आता तुम्ही लय डाव खेळले ह्या वेळ. तू चंचला तू कामिनी. आता लागलं तर ठीक नाही तर मला खेळायचं. आता नाही इकडं. अरे लय तुम्ही लय पुल करताय. झालं लय जोरात पुश करताय. त्याला जागीच फिरली पाहिजे. ती काय होती पुढं बाउन्स होतीये. वजन काटा झाल्यासारखं त्याचं. बघ गेली. बोल. हॅलो गाईज. Hello guys. वेलकम टू माय चॅनल. Welcome to my channel. वी आर क्रिएटिंग न्यू ब्लॉग टुडे. We are getting new vlog today. नीट बोल. स्पष्ट बोल. ये नाही करायचं. दिस ब्लॉग गोइंग टू बी अ This vlog going to be गोइंग टू दिस ब्लॉग गोइंग टू बी अ दिस नीट म्हण. दिस ब्लॉग this vlog गोइंग going टू बी to अ be a travel trip with my family. a travel trip With my family. yes. जे वाटतं ते म्हण. हा तू काय कसं म्हणशील. तुझं चॅनल सांग. तू कसं म्हणशील. हॅलो गाईज. Hello guys, welcome to my channel. आजचा ब्लॉग होणार आहे फॅमिली ट्रिप. family trip, सॉरी माझ्या channel चं ट्रॅव्हल नाव ट्रिप आहे. विथ travel trip with माय my फॅमिली. family. माझ्या चॅनलचं नाव आहे माझ्या चॅनलचं नाव आहे बनी बियंडेस. यस. आजच्या दिवसाचा शेवट असा केला आम्ही की आदमापूर इथं लॉज शोधलाय मस्त. जेवण वगैरे करून झोपलोय आणि पिव्याला बसलोय मी घेऊन पाटकोळी. त्याला जरा एंटरटेन करवतो म्हणजे तो झोपल. म्हणजे त्याची आई पण बसली आहे. पिव्या आमचा लय त्रास देतोय बघा पिव्याला. आता फक्त आम्हाला झोपायचं आहे. एंड झाला आहे आमच्यावर पूर्ण ट्रॅव्हलिंगचा आजच्या दिवसासाठी. उद्या उठून आम्ही जाणार. कुठे जाणार पप्पा आपण.
बाळूमामाच्या मंदिरात, त्याच्यानंतर कनेरी मठ. उद्याचा दिवस असा आम्हाला वेस्ट करायचा आहे, कारण की आम्हाला परवाचं टार्गेट मोठं आहे. सो वेस्ट करायचं कारण मी सांगू. नको सांगायला कारण लिव्ह इट गाईज. आमचा इश्यू असा आहे की आम्हाला उद्याचा दिवस फक्त वेस्ट करायचा आहे. कोल्हापूरमध्ये जाणार होतो, पण कोल्हापूरमधले पैसे लागतात. पप्पांचं काही बजेट नाही, मग पप्पा म्हणले ए, का बरे? सॉरी बजेट आहे, गर्दी आहे आमच्या सोबत, गर्दी आहे, मग तेवढं बजेट नाही आहे. ॲक्च्युली तिकडे काय आहे ना, ज्योतिबाची यात्रा आहे. दोन म्हातारे ते म्हातारे कोतारे त्यांच्यामुळे त्यांच्या अडचणीमुळे आम्ही कोल्हापूरमध्ये जाऊ शकलो नाही. गर्दी आहे, तिची यात्रा आहे. खूप यात्रा. क्लोजिंग मार सोड एवढं एक्सप्लेनेशन मध्ये या अख्खा ब्लॉग इथंच बसून दे. तर कळलंय तुम्हाला काय बोललोय मी. तिकडे ॲक्च्युली काय ज्योतिबाच्या यात्रेमुळे गर्दी आहे सिटीमध्ये, कोल्हापूर सिटीमध्ये, त्याच्यामुळे तिकडे आम्ही गेलेलो नाही. सो साईड बाय साईड आमचा प्लॅन चालू आहे, ज्योतिबाला न जाता कनेरी मठला जावा आणि बाळूमामाचं दर्शन घेऊन सॉर्ट करावं प्लॅन. तर असं केलं आम्ही दिवसाचा शेवट आणि उद्याचं पण प्लॅनिंग. तर सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला, लाईक करा या ब्लॉगला आणि शेअर पण करा. आणि काही चुकामुक झाल्या असेल तर कमेंटमध्ये सांगा, आणि माफी तर करतच राखा, चिंता नाही. बाय बाय गाईज, बाय बाय.